रेल्वे स्थानकावर स्वच्छतागृह असतात, त्या स्वच्छतागृहांमध्ये जाऊन लघुशंका करता आली असती, पण कुठल्या तरी उद्देशानंच हा सगळा प्रकार केला गेलेला आहे हे सोशल मीडियावर देखील बोललं गेलंय। हा व्हिडिओ ज्या वेळेला समोर आला त्यावेळेला आणि एकंदरीतच ज्या व्यक्तीने हा सगळा प्रकार केलाय त्या व्यक्तीची एकंदरीत मानसिकता अशीच असावी असा देखील दावा केला जातोय। पण एकीकडे मतमतांतर असू शकतात, मतभेद असू शकतात, पण अशा प्रकारची ही विकृत मानसिकता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या पाटीच्या खाली अशा प्रकारे लघुशंका करणं हे कितपत योग्य आहे असे सवाल आता विचारले जात आहेत। सचिन बडे आहेत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत। सचिन, हा सगळा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता सोशल मीडियावर नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतायत आणि त्या व्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर मधले जे नागरिक आहेत त्यांची काय प्रतिक्रिया समोर येते? कारण याला विकृत मानसिकताच म्हणावं लागेल। रेल्वे स्टेशनवर स्वच्छतागृह असतात, प्रसाधनगृह असतात, तिकडे जाता आलं असतं लघुशंका जर करायची आहे तर अशा प्रकारे पाटीखालीच का करावी लघुशंका असा प्रश्न विचारला जातोय। संतप्त प्रतिक्रिया आहेत, संताप व्यक्त होतोय। बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर देखील संताप व्यक्त केलेला आहे, कारण या नावासाठी बहुतांश वेळा आंदोलनं झाली, मोर्चे झाले, संघर्षही झाला। एवढंच काय तर हे नाव बदलण्यात यावं ही मागणी राजकीय पक्षांनी देखील केली होती, दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांनी देखील केली होती। मात्र ज्या ठिकाणी ही पाटी आहे त्या पाटीवर नाव बदलण्यात आलंय, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर झालंय, मात्र त्याच पाटीच्या परिसरामध्ये म्हणजे पाटीच्या जवळच अक्षरशः तो व्यक्ती लघुशंका करतोय। त्यामुळं हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे, त्यांनी संताप देखील व्यक्त केलाय। आणि आपण पाहताय संजय केनेकर यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली, तर दुसरीकडे चंद्रकांत खैरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी त्याला फटकून काढलं पाहिजे अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर नेटकऱ्यांनी प्रचंड संताप जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केलाय। आणि दुसरीकडे हा व्हिडिओ आपण जर पाहत असाल तर नक्कीच संताप निर्माण करणार आहे, कारण हा म्हणजे छत्रपती संभाजी राजेंचं जे नाव आहे ते नाव त्या बोर्डवर आहे, मात्र त्या ठिकाणी जर असं केलं जात असेल तर नक्कीच संताप निर्माण होतो। हा व्यक्ती कोण आहे हे समजत नाहीये, त्याच्या पाठीला बॅग आहे, नेमकं मग तो मतिमंद आहे, मानसिक रुग्ण आहे, प्रवासी आहे की जाणीवपूर्वक केलंय हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र हा व्हिडिओ तेजीनं सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जसा हा व्हिडिओ व्हायरल होतोय तसा संताप देखील वाढत आहे। पण सचिन, या संदर्भात पोलिसांनी म्हणजे काही कारवाईच्या दृष्टीने दखल घेतली आहे का, किंवा त्या संदर्भात हा व्यक्ती नेमका कोण आहे, त्याची काय पार्श्वभूमी आहे याबद्दलचा काही शोध घेतला जातोय का, तशा काही हालचाली होताना दिसतायत का? सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार समोर आला, मात्र सर्वप्रथम हे जे काही चुकीचं घडत आहे हे लोकशाही मराठीनं समोर मांडलेलं आहे, लोकशाही मराठीनं ते समोर आणलंय। त्यानंतर आता पोलीस काय कारवाई करतं या संदर्भात पोलिसांच्या काय हालचाली असतील किंवा पोलीस कोणती पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपण अद्यापही पोलिसांशी संपर्क केलेला नाहीये का पोलिसांना लोकशाही मराठीच्या माध्यमातून आता हा प्रकार नक्कीच समोर येईल किंवा त्यांना तो समजेल। मात्र हा प्रकार घडल्याच्या नंतर संताप व्यक्त होतोय, तर पोलीस नेमकं काय कारवाई करणार याचा शोध त्याचा तपास किती वेळात लागतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठीक आहे सचिन, धन्यवाद। आपण ही जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आपण आशा करूया की लोकशाही मराठीवर दाखवल्या गेलेल्या या व्हिडिओ नंतर पोलीस याची दखल घेतील, तातडीनं कारवाई करतील। हा व्यक्ती नेमका कोण आहे, काय नेमकी याची पार्श्वभूमी आहे आणि त्यानं जे काही हे कृत्य केलेलं आहे त्यामागची काय मानसिकता आहे याचा शोध घेतला जाईल आणि असे प्रकार भविष्यात होणार नाही त्या अनुषंगानं तातडीनं कारवाई होईल अशी आपण अपेक्षा करूया। आपण माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया काही वेळापूर्वी जाणून घेतली होती। ते स्वतःहून या सगळ्याचा पाठपुरावा करणार आहेत असं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते पोलीस निरीक्षकांशी बोलतील स्वतः, अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। आणि अशी विकृत मानसिकता असलेल्या लोकांना चांगलं ठोकून काढलं पाहिजे अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।